प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले। सुनेत्रा पवार, जय आणि पार्थ पवार रात्रीच देवगिरी बंगल्यावर पोहोचले। सुनेत्रा पवार आज सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। कृष्णा, काय अपडेट प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे देवगिरीवर? वृषाली, आपण पाहतोय की राष्ट्रवादीची धुरा एका नव्या नेतृत्वाच्या हातामध्ये म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या हातामध्ये देण्याची प्रक्रिया आज होते असं म्हणायला हरकत नाही। कारण अजित पवार यांच्या दानानंतर सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनत आहेत आणि आजच त्यांचा संध्याकाळी शपथविधी होणार असल्याची माहिती सुद्धा मिळते। मात्र दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची विधिमंडळामध्ये जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी नियुक्ती केली जाईल आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुद्धा ती जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे दिली जाणार असल्याची माहिती मिळते आहे। सध्या आपण पाहतोय सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देवगिरी अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। तिथे सुनेत्रा पवार आणि जय पवार सुद्धा उपस्थित आहेत। रात्रीच त्या इथे पोहोचलेल्या होत्या आणि आता या दोन्ही नेत्यांची सुनेत्रा पवार यांच्याशी प्राथमिक स्वरूपातली जी काही चर्चा आहे, जी मागच्या काही दिवसापासून थेटपणे होऊ शकलेली नव्हती किंवा कुठल्याही पद्धतीचा थेट संवाद झालेला नव्हता। मागच्या 4 दिवसामध्ये आपण पाहतोय अजित पवार यांच्या जाण्यानंतर वेगवेगळे विधी आणि जे काही अंत्यविधी आणि त्यानंतरची विधी जे आहे ते पार पडत होते, त्यामुळे थेट संवाद सुनेत्रा पवार यांचा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्याशी होऊ शकलेला नव्हता। मात्र आता आजच्या भेटीमध्ये ही राजकीय चर्चा होते आहे आणि दुपारच्या बैठकीच्या आधी या दोन्ही नेत्यांनी आता सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। त्यामुळे बैठकी